आ करताना दुखतंय, कानामागून सनक येऊन डोक्यात जाते, जबड्यावर सूज आली किंवा ठणक आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. नमस्कार, मी हर्षदा तुम्हा सगळ्यांचे ह्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आत्ता जी आपण लक्षणं बघितली त्याच्या मागचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रीतम शेलार, जे ओरल आणि डेंटल सर्जन आहेत. डॉक्टर, आपण डिरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूयात की जी आत्ता आपण लक्षणं बघितली त्याच्या मागचं डायग्नोसिस किंवा कारण काय असू शकतं. तुम्ही जे 3 प्रश्न किंवा कॉमनली हे आढळणारे 3 प्रश्न आहे. जेव्हा पेशंट डेंटिस्टकडे येतं की बाबा अचानक दाढेतून जबड्यातून सनक कानामागून ब्रेनमध्ये गेली किंवा सूज येणे, तर आ करताना त्रास होणे. तर याचं मूळ कारण आहे तुमची अक्कलदाढ. अक्कलदाढेला झालेलं इन्फेक्शन किंवा अक्कलदाढेला फसलेली अक्कलदाढ हे त्याचं मूळ कारण आहे. अक्कलदाढमुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. आता एक थोडा फनी वाटेल प्रश्न की अक्कलदाढ आणि अकलेचा काही संबंध आहे का? आणि प्रत्येक वेळेस आत्ता जी आपण लक्षणं बघितली ही प्रत्येक वेळेस दिसतातच का? ॲक्च्युली ह्याचं खरं नाव अक्कलदाढ नाही आहे. हे अक्कलीचा आणि ह्या दाढेचा काही संबंध नाही आहे. पण एक भारतामध्ये असं म्हणतात की बाबा पूर्वी लग्न करण्याचं किंवा समज येण्याचं जे वय होतं ते 16 वर्ष ते 20 वर्ष. तर ह्या काळामध्ये ती दाढे, तिचा जन्म ऑलरेडी झालेला असतो, पण ह्या काळामध्ये ती आपल्या तोंडामध्ये दिसायला लागते किंवा येते वर. तर म्हणून तिला अक्कलदाढ म्हणतात. तिचं खरं नाव विजडम टूथ आहे किंवा थर्ड मोलर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की भारतात मिनिमम 10 पैकी 5 जणांना अक्कलदाढीचा त्रास होतो. तर ह्याच्या मागे काही विशेष कारण आहे का? याच्यामध्ये विशेष कारण असं बघितलं तर आपल्या जबड्याची आपल्या कॉन्टिनेंट किंवा आपल्या लो वेस्ट एशियामध्ये असं आढळून आलेलं आहे की जबड्याची जी साईज आहे ती दातांच्या साईजला थोडीशी अपुरी पडते. तेच आपण कॅरेबियन किंवा युरोपियन कंट्रीमध्ये बघितलं तर जबड्यांची साईज ही त्या 32 दातांसाठी योग्य आहे किंवा त्याच्यामध्ये 32 दात बरोबर आपली जागा घेऊन वेल इरप्ट म्हणतो आपण त्याला, ते झालेले असतात. तर इंडियामध्ये हाच प्रॉब्लेम आहे की जबड्याची साईजचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये हे आपले जे 28 दात असतात 15 वर्षापर्यंत ते त्यांची जागा घेऊन टाकतात आणि 16 वर्षानंतर जी अक्कलदाढा 4 येणार आहेत तर त्याला कुठेतरी जागा नसते म्हणून ते जागीच फिरतात किंवा मध्ये अडकलेले असतात. त्याच्यामध्ये जे अर्धवट इरप्ट झालेले असतात त्या जास्त पेनफुल असतात. त्या काळांतराने प्रॉब्लेम करतात. घाबरण्याचं कारण नाही की कारण की खूप कॉमन समस्या आहे ही आणि त्याच्यावर नक्कीच ट्रीटमेंटसुद्धा अवेलेबल आहे. तर तेच पुढचा प्रश्न आहे की याच्यावर ट्रीटमेंट काय आहे? आता याच्यावर परमनंट इलाज म्हटलं तर अक्कलदाढ तुम्ही डेंटिस्टला जाऊन दाखवू शकता. ती जर वारंवार तुम्हाला प्रॉब्लेम करणारी असेल किंवा वारंवार तिथे स्वेलिंग येणार आहे, त्याच्यामध्ये फूड लॉजमेंट होणार आहे आणि इन्फेक्शन होऊन त्याचं रूपांतर काही वेगळ्या गाठ वगैरे याच्यामध्ये होणार असेल तर डेंटिस्ट तुम्हाला काढण्याचा सल्ला देतात आणि तुम्हाला घरगुती उपचार किंवा काही काळ धकवायचं आहे इमर्जन्सीमध्ये तर तुम्ही गोळ्या औषधांनी काही काळ दाखवू शकता. पण तिथं पुन्हा काही कडक वगैरे खाताना काही मार लागला, काही झालं इन्फेक्शन तर ते सेम प्रॉब्लेम वारंवार आढळतो. अक्कलदाढ काढल्यामुळे नुकसान काही होणार नाही? नाही, अक्कलदाढ काढल्याने असं काही नुकसान नसतं, पण जर ती अर्धवटमध्ये फसलेली आहे आणि नेहमी नेहमी प्रॉब्लेमॅटिक असेल तर काढण्यातच योग्य सल्ला राहील. दुसरा प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी काही ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत का? की आता अक्कलदाढ आलेली आहे, पण काही गोष्टी खाण्यात आल्या किंवा काही वातावरणात काही बदल झाले की तो त्रास उद्भवू शकतो. तर असे काही ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत का? ट्रिगरिंग फॅक्टर तर आपण नाही बोलू शकत. ट्रिगरिंग फॅक्टर अशा वेळेला ट्रिगर करतात की ज्या वेळेला ती दाढ फसलेली आहे किंवा अर्धवट वर आलेली. अचानक तुम्हाला आता जसं ऊसाचा सीझन आहे, तुम्हाला ऊस खावा वाटला किंवा काही लोक नॉनव्हेज खातात, त्यांना नॉनव्हेज
त्या अर्धवट आलेल्या दाढेवर जी मांस असतं किंवा जी हिरडी असते, त्या हिरडी आणि वरच्या दाताच्या चिमटीत ती हिरडी आल्यामुळे स्वेलिंग किंवा त्याला मार लागतो. तर तिथे सूज आल्यामुळे पॉकेट तयार होतं. त्या पॉकेटमध्ये तुमच्या अन्नाचे जेवण करतो त्याचे कण जाऊन फसतात, कुजतात आणि त्याचं रूपांतर इन्फेक्शनमध्ये होतं. पुढचं असं आहे की तुम्ही घरच्या घरी काय उपाय किंवा उपचारांचा सल्ला देताल की खूपच त्रास होतोय, डॉक्टरांकडे जायचं आहे, पण सध्या घरगुती उपाय काय करता येईल? तर मग अशा वेळी काय करता येईल? खूप वेळा आम्ही असं बघितलेलं आहे, मला रात्री बेरात्री कॉलही येतात पेशंटचे, की अचानक रात्री झोपल्यानंतर मिडनाईटला वगैरे त्रास उद्भवतो. तर अशा बरेच केसेस असतात. तर अशा वेळेस आम्ही प्रत्येकाला सजेस्ट करतो, घरामध्ये प्रत्येकाच्या पॅरासिटामॉल वगैरे असते, तर तुम्ही ती पॅरासिटामॉल घ्या. हां, फक्त एक करू नका, आपला इंडियन उपचार, की आजीबाईच्या बटव्यात सांगितलं आहे, कुठं दुखत असलं की तवा गरम करायचा आणि तो शेकवायचा. तर तसं काही करू नका. त्यानी आणखी स्वेलिंग वगैरे वाढू शकते. बेस्ट वे तुम्ही आईस पॅक असतो किंवा बर्फ रुमालात घेऊन बर्फाने शेकवा. एक पॅरासिटामॉल घ्या. एक तुमचं रात्रपुरतं तुम्ही अंगावर म्हणजे त्यानी बरं वाटेल आणि सकाळी जाऊन तुम्ही डेंटिस्टला दाखवू शकता. सो अंगावर काढू नका त्रास, त्याच्यासाठी उपचार उपलब्ध आहे, ट्रीटमेंट उपलब्ध आहे. स्वच्छतेची तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं, की तुम्ही ओरल हायजीन मेंटेन केलं तरी हा त्रास बऱ्यापैकी तुम्ही टाळू शकता, होणारे इन्फेक्शन टाळू शकता. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालीत आपल्याला. तरीही काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. डॉक्टरांनी मौल्यवान वेळ दिला आपल्याला, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पुन्हा तुमच्या भेटीला मी लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.